आधी केतकरांच्या पाया पड। हे सगळं त्यांच्यामुळे घडलंय। हा मान त्यांचा आहे। सुखी रहा। काय मग आदिती, एकदम खुश ना? आता मगापासून बोलायचंय म्हणत होतीस ते बोल बरं। काकू, आज मला इतका आनंद झालाय ना, तुम्हाला काय सांगू। आज ऑफिस मध्ये सुद्धा जेव्हा ही बातमी कळली तेव्हा मला इतका आनंद झाला होता। फक्त ऑफिस मध्ये सगळ्यांसमोर व्यक्त करू शकले नाही एवढंच। असं वाटत होतं कधी एकदा घरी येते आणि तुम्हाला सगळ्यांनाही आनंदाची बातमी देते। माझी तर खात्री होती जयला प्रमोशन नक्की मिळणार। फक्त आजच्या दिवसाची वाट बघत होते एवढंच। अविनाश सर जेव्हा मला गिफ्ट घ्यायला घेऊन गेले ना, तेव्हा सुद्धा त्यांनी मला सांगितलं नव्हतं की जयला प्रमोशन देणार आहेत म्हणून। पण मग एका अर्थी बरंच केलं मला नाही सांगितलं, नाहीतर हे एवढं मोठं सरप्राईज मला कसं मिळालं असतं। आणि आज ऑफिस मध्ये पप्पांसमोर आणि सगळ्या स्टाफ समोर अविनाश सरांनी आणि आऊंनी ही अनाउन्समेंट केली। झालं झालं सगळं कौतुक सांगून? पाहिलंस जय, तिला किती आनंद झालाय ते। चला आता काय बोलतच राहणार आहेत की जेवायचं पण आहे? हो, जेवूया ना आता। जय, जा पटकन आवरून घे तू। तुला नंतर बरीच कामं करायची आहेत बरं का। जा जा पटकन। आणि आदिती, तू माझ्याबरोबर आज चल। आदिती, मला बोलायचंय तुझ्याशी। ते आता जेवण झाल्यानंतर। जा बरं तू पटकन, चल ग। अण्णा, केतकर मी आलोच। हा, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर जयराम खानोलकर। आज किती छान सेलिब्रेशन झालं ना तुझ्या प्रमोशनचं। छान जेवण, तेही सगळ्यांसोबत, आणि सगळ्यांनी किती भरभरून कौतुक केलं तुझं।
जय, मी आज खूप 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 जास्त खुश आहे. अरे आज तुझं प्रमोशन झालंय. हा, आता अर्थात यात सगळी मेहनत तूच केलीस, पण मला आपलं बायको म्हणून गर्व झालाय. हा, कारण तू माझा नवरा आहेस. आज सगळे किती खुश होते. आणि अरविंद काकांना पाहिलं, आपल्याच मुलाला प्रमोशन मिळालंय इतका आनंदी चेहरा दिसत होता त्यांचा. आणि रजनीला सुद्धा तुला प्रमोशन मिळाल्याचा खूप आनंद झाला होता. नाही, अर्थात आता तुम्ही टीम मेंबर्स आहात आणि तुम्ही एकत्र काम करता म्हटल्यावर आनंद होणारच. अदिती, अरे मस्करी केली मी तुझी. पण जय, तुला मानलं. हा, तू आज सगळ्यांसमोर मला केक भरवलास. मी इतकी ऑकवर्ड फील करत होते. मला कळेच ना की मी सगळ्यांसमोर काय रिॲक्ट होऊ. पण खरं सांगू, क्षणभर मी विसरून गेले होते की ऑफिसमध्ये आपण अनोळख्यासारखं वावरतो. जय, मला कायम खात्री होती माझा निर्णय चुकीचा नव्हता. आणि आज तू ते पप्पांसमोर प्रूव्हही केलंस. मला खूप प्राऊड फील होतंय की मी तुझी बायको आहे. मला खरंच खूप आनंद होतोय. काय झालं? सॉरी अदिती, कारण मला माझी चूक मान्य करायची आहे. अदिती, त्या दिवशी मी आणि रजनीने तुला अविनाश सरांसोबत पाहिलं. म्हणजे खर तर तुम्ही आमच्याचसाठी, सगळ्या स्टाफसाठी गिफ्ट आणायला गेला होता. सरप्राईज होतं ते. पण तू मला सांगून गेली होतीस मीटिंगला जाणार, आणि तू गेली होतीस शॉपिंगला. म्हणून तुला घरी आल्यानंतर मी विचारलंही मीटिंग कशी झाली, तर तू मला म्हणालीस मीटिंग छान झाली. केवळ या भावनेमुळे की तू माझ्याशी खोटं बोलतेस मला खूप राग आला होता. जय, अरे ऍक्च्युली सरांनी सांगितलं होतं हे कोणालाच सांगायचं नाहीये, सरप्राईज आहे. म्हणून मग मी तुला नाही सांगितलं. आणि खरंच तुझ्याकरता हे गिफ्ट म्हणजे सरप्राईजच होतं ना. आणि तेच मी समजून घेऊ शकलो नाही. या सगळ्या गोष्टीतून मला आज एक गोष्ट मात्र कळली. माझा नवरा माझ्या बाबतीत किती पॉझिटिव्ह येते. आणि आपला नवरा अजूनही आपल्या बाबतीत इतका पॉझिटिव्ह आहे म्हटल्यावर कुठल्याही बायकोला आनंदच होणार ना. कारण त्यावरूनच कळतं आपल्या नवऱ्याचं आपल्यावर किती प्रेम येते. जय, सॉरी. आपल्याला जगापासून सगळं लपवावं लागतंय हा आपला नाईलाज आहे. पण मी तुला प्रॉमिस करते, यापुढे मी तुझ्यापासून कधीच काहीही लपवणार नाही. आणि मी तुला प्रॉमिस करतो, मी यापुढे काहीही झालं तरी गैरसमज करून घेणार नाही. जय, खरंच या वर्षीची दिवाळी आपल्यासाठी आनंद घेऊन आलीये. आणि म्हणूनच यापुढे डोळ्यात पाणी आणायचं नाही. आणि असं स्वस्तही बसून राहायचं नाही. अरे बघतोयस काय, अजून खूप काम आहे आपल्याला. हो, दिवाळीची तयारी करायची ना. म्हणजे आता रात्री? हो, कारण काकांना सरप्राईज द्यायचंय. चल 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 चल. काकू, हे एवढं सगळं सामान? अरे हिने आणलं येताना. झाली सगळी तयारी? अण्णा, अजून जागे आहात तुम्ही?
अगं वहिनी म्हणाल्या रात्रीच सगळी तयारी करून केतकरांना सरप्राईज करायचं म्हणून जागाच राहिलोय. हो पण अण्णा आम्ही केलीच ती ना सगळी तयारी. एक दिवस जागरण झालं म्हणून काय झालं. चाळ सोडल्यापासून काही गोष्टी हरवल्यासारख्या वाटत होत्या. बरं मी काय करायचं सांगा. तुम्ही फक्त सुपरविजन करायची. काय चुकतंय तेवढं फक्त सांगायचं. अण्णा काकांना ना घरात केलेला कंदीलच आवडतो. गेल्या वर्षी आम्ही एकत्र तयार केला होता. हो पण आता यावर्षी ते कुठे आहेत मदतीला. अरे तो कागद पहिल्यांदा चिकटवून घे म्हणजे काय सुकायला वेळ लागेल ना. असं कसं. उगाच काय माहित नाही तर सांगू नकोस. दरवर्षी कंदील बनवताना माझ्या बाजूला बसतेस पण अजून तुला काही कंदील शिकता आला नाही. सांगाड्या आधी बनवून घ्यायचा असतो. आधी अशा काड्या घ्यायच्या. समजलं का अण्णा. काड्या अशा एकत्र करून या अशा मध्ये मोडायच्या. ए कळलं काय तुला. हा हे बघ मोडल्या. काय बघताय काय असे. नाही असं नुसते बघत राहिलं तर पुढच्या दिवाळीपर्यंत कंदील होईल. हा
ह्या वयात टेबलवर चढता येणार नाही. हातात घेतलेली सगळी कामं स्वतः पूर्ण करावी. हा. अरे हळू. अहो झाली तयारी? अरे वा, बरं दिसतंय की. बर, तुम्हाला एक सांगायचं होतं. हे बघा, आज दिवाळी आहे. निदान आज तरी कुणावर ओरडू नका. कुणावर म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या? अहो, तुम्हाला सरप्राईज द्यायचं म्हणून त्या मुलाने केवढी तयारी केली. सगळं घर उजळून निघालं. त्या जयच्या प्रमोशनचा आनंद. खरंच ही दिवाळी ना त्या मुलांच्या आयुष्यात खूप सुख आणू दे. काय काय शोधताय तुम्ही? तू थांब जरा. मी काय बोलते आणि ह्यांचं भलतच चाललंय. सापडलं. हा, हे काय? तुला आठवतं का, हे घड्याळ आपण श्रेयससाठी आणलं होतं. माझी चॉईस. त्याला मोठं प्रमोशन मिळालं म्हणून त्याचं कौतुक करण्यासाठी आणलं होतं. किती आनंद झाला होता आपल्याला. आपला मुलगा मोठा झाला, खूप अभिमान वाटला त्याचा. म्हणून त्याला घड्याळ द्यायला गेलो. त्यानं थट्टा केली आपली. त्याच्या बॉसने त्याला याच्यापेक्षा कैक पटीने महाग घड्याळ दिलं होतं. त्याला घड्याळाची किंमत कळली, आई बाबाच्या प्रेमाची नाही. आज दिवाळी आहे. आज नको ना त्या आठवणी. हे घे. हे काय? त्याला दे. त्याला म्हणजे? ते त्याचं काल प्रमोशन झालं ना, म्हणून काहीतरी द्यायला हवं.
नाही, खूप मेहनत केली त्याने. मी दाभोळकरांना सांगितलं होतं, एक दिवस सांगाल तुम्ही हा माझा जावई आहे म्हणून. हा आता तो दिवस लांब नाही. हे दे त्याला. तुम्हाला त्याचं कौतुक करायचंय ना, मग तुम्ही स्वतः द्या ना त्याला. त्याला सुद्धा आनंद होईल हो. तू दिलंस तर आनंद नाही होणार का? तो होईलच हो, मग पण हा रुसवा सोडा ना एकदाचा. झालं गेलं गंगेला मिळालं. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. जयला जवळ घ्या, त्याला शाबासकी द्या. त्याला त्याला बळ मिळेल हो कामासाठी. पण तू दे म्हटलं ना. अजूनही तेच. हे बघा, मुलांच्या चुका आईबापांनी पोटात घालायच्या असतात. बघा, विचार करा. आणि हो, तुम्हाला जर गिफ्ट द्यायचंच असेल तर ते तुमच्या हाताने द्या. मी देणार नाही.